अशक्य ते शक्य करण्याची ताकद तुमच्यात आहे, फक्त स्वतःचा शोध घ्या। कधीतरी एकांतामध्ये निवांत बसून थोडासा आपल्या आयुष्याबद्दल विचार करून पहा की आपल्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे। जे चालू आहे ते योग्य आहे का? माझं आयुष्य हे नेमकं कोणत्या दिशेला चाललंय? मी जे काही करतो आहे तेवढ्याच क्षमता माझ्यात आहेत का, की याहीपेक्षा मी खूप काही करू शकतो? माझ्या जबाबदाऱ्या या विशिष्ट मर्यादेपर्यंत सीमित आहेत का? माझ्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्यांना शोभेल अशा चॅलेंजिंग गोष्टी मी का स्वीकारत नाही? मी जिथे काम करतो तेवढंच माझं जग आहे का? हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत। जोपर्यंत आपण स्वतःचा शोध घेत नाही तोपर्यंत हे जग आपल्याला त्यांच्या हितासाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी आपल्याला कामाला लावेल। यामध्ये त्यांचा अजिबात काही दोष नाही, तर दोष आहे तो आपला स्वतःचा। सध्या पूर्वीसारखी परिस्थिती नाही की तुम्ही अमुक एका जाती धर्मातील असाल तर तुम्ही हेच काम केलं पाहिजे, तेच काम केलं पाहिजे। आपण लोकशाही प्रधान राष्ट्रामध्ये राहतो आहोत। येथे प्रत्येकासाठी सर्व काही ओपन आहे। या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला पुढे ढकलण्यासाठी कमी आणि मागे ओढण्यासाठी, तुम्हाला अडवण्यासाठी, रोखण्यासाठी अनेक जण पुढे येतील। अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागेल। अडीअडचणी येणार म्हणून मग सुरुवातच करायची नाही का? प्रगतीच्या शिखराकडे जायचं असेल तर वाटेमध्ये येणारे काटे हे टोचणारच आहेत। दगड धोंड्यांना ठेच लागणारच आहे। सगळ्या गोष्टी असह्य होतील, पण म्हणून काही थांबण्याचा निर्णय योग्य असेल? एक कल्पना घ्या, त्या कल्पनेवरती योजना तयार करा। योजनेनुसार हळूहळू कार्याला सुरुवात करा। स्टेप बाय स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करा, कारण मोठं यश हे 2 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या 5 रुपयांच्या मॅगी सारखं अजिबात नाही। जर मोठं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी अधिक कालावधी व संघर्षही तितकाच मोठा करावा लागेल। या प्रवासामध्ये अनेक जण तुम्हाला भेटतील की ज्यांनी कधीच कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही, कधी वेगळा विचार केला नाही, कधी वेगळी कृती केली नाही। ते तुम्हाला सांगतील की हे तुला जमू शकत नाही, ते तुझ्या क्षमतेबाहेरचं आहे। अनेक जणांनी प्रयत्न केला पण त्यांना हे जमलं नाही। तू प्रयत्न करूनही अपयश तुझ्या पदरी पडणार आहे। यापेक्षा तू अमुक हे काम कर, ते काम कर असे फुकटचे सल्ले देणारे पावलोपावली असतील। पण या कालावधीमध्ये स्वतःला सांगा की मी जो काही विचार केला आहे तो योग्यच आहे। मी घेतलेला निर्णय हा माझा स्वतःचा आहे। मी पाहिलेलं स्वप्न हे मलाच पूर्ण करायचं आहे। हे ध्येय साध्य करण्यासाठी इतर कोणी नाही तर मी स्वतः सक्षम आहे। खरंच जर ही गोष्ट अशक्य असेल तर ती शक्य करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करण्यास मी तयार आहे। माझ्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मकतेच्या वर्तुळाला भेदून सकारात्मक विचारांची वाट मी स्वतः निर्माण करेल। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संघर्ष ज्यांच्या वाट्याला आला त्यांनीच इतिहास घडवला।